मागच्या वर्षी मी आपल्यासमोर मराठी गायन घेऊन होतो. यावर्षी आता तुम्ही बरेचसे गाण्याचे डान्सेस आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचे परफॉर्मन्सेस पाहिले असतील. मी आपल्यासमोर आज सादर करत आहे एक नावाजलेली कथा, ज्याचं कथाकथन स्वतः शंकर पाटील यांनी केलं. त्या कथेचं नाव आहे मीटिंग. खरं म्हणजे दिवस मावळ्याला सायकलवर टांग मारून आपलं घर गाठणारा ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी तो सुद्धा आज ऑफिसात बसून होता. महान शिपाई ऑफिसाबाहेरच्या जागेवर बसून निवांत पिढीत बसला होता. सरपंच टाक्याला एकूण मस्त आड्याकडे नजर लावून बसले होते. तोंडात तंबाखूचा कोपरा होता. तुळईला मधोमध गॅसवरती टाकलेली होती. तिनं आज शिकार सुरू झालेला होता. तिची काहीही तक्रार नव्हती, पण सरपंचाचंच पॅन्टाल लागलं. मीटिंग असून की एक पण सरपंच अजून ग्रामपंचायतीत हजर नाही हे बघून त्यांचं डोकं हल्लं आणि बाहेर मीटिंग बसलेल्या आल्याला त्यांनी हाक मारला. आज मीटिंग आहे की महादेव घरी टाकून पळाला आणि आला. आज मीटिंग आहे की बघा की. मग कुठे मेंबर बघा की अजून कसं काय आलेलं माहिती नाही. आता मी बघू का? नाही, मी 3 रोजा मागे जास्त सांगून आलो होतो, पण अजून का आलेलं आहे काय कळत नाही. आज तू पुन्हा त्याचे सांगायला जाऊन आलाय का? नाही, आज नाही गेलो. बरं असं कर, आत्ताच्या आता नीट त्यांची घरं पूज आणि त्यांना जवळून मोरं घालून घेऊन ये असं सांगितल्यावर बिचाराला इलाज नाही राहिला. उठून उभा राहिला. एक वेळा आभाळाकडे पाहिलं. संध्याकाळची वेळ झालेली, ढग दाटून आलेली, 8 वाजायचा सुमार झालेला. खरं सांगायचं का मंडळी, अशा टायमाला कोणाच्या घराकडे जायचं म्हणजे टाइम घ्या. अहो का म्हणाल तर तुम्ही जेवून झोपलेला असेल तर तुम्ही घेऊन बसलेला असणार. आणि कसं जाऊन म्हणायचं त्यांना चला मीटिंगला म्हणून, पण त्याला इलाज नव्हता. सरपंचाची आडून झालेली, त्याला जायला मागच होतं. निघाला, आला तो आडाच्या गल्लीत. तिथे एक बापसा द्वार म्हणून एक पंच होतो. त्या बापसा द्वारांच्या आत गेला. त्यांनी तिथे हात मारायची सुरुवात केली. बापसा बापसात काय बाहेर आलं नाही. बापसाची बायको बाहेर आली आणि म्हणली, आता असं कसं काय निजलं म्हणजे माणूस निजत नाही का काय? आता तसं नव्हतं, म्हणजे या टायमाला कसं काय निजलं असं म्हणलंय. आमच्या पंचाची झोपच नाही केवढी पाकरावर. अरे तू इथं कोपऱ्यावर आला शील तेवढ्याच त्यांचा डोळा लागला. अरे डोळा मी तो कोपऱ्यावर आला सण नसं तेवढ्याच डोळा लागला. बरोबर असं. अरे आत्ताच नेसल्या असं मग किती असेल उठवा आणि मी नाही रे बाबा नाही. आमच्या पंचायतच्या झोपे पुढे आली कुणी जात नाही आणि तुम्ही म्हणतो आणि मग काय ऐकायलाय? अरे त्यांच्या पुढे आधी कुणी जात नाही. आणि मग असं असेल तर काय झालं? तू काय मीटिंगला बोलवायला आला का? होय मीटिंगला बोलवायला आला. सकाळी उठले की किती पाहिजे लोकांचा काय का? काय मला आहे तुम्ही सकाळी उठून निरोप घेऊन काय फायदा आहे का? मीटिंग आता आमची आहे. असं वय बरं असं कर बाबा, तूच ये पुढे 2 फाळ्या मार आणि उठले तर चांगली घेऊन. माझं काय जातंय? आता त्याच्यावरची पाळी आली म्हणल्यावर तसा त्याने घसा साफ केला, खाकरा काढला, आत गेला, माझघरात जाऊन बघतोय कशी नासा 4 पदरी वाकडीच्या गादीवर हे असा आमचा पती पसरलेला. सोलापुरी चहाच बिगर तोंडावर बांधून घेऊन बापसा
जे झोपलेलं काय सांगावं. अहो म्हणजे भल्या पहाटे गवयानं तंबोरा बिंबोरा खेळून घरचे लावा असा सूर लावलेला. आणि आपण जर अशा वेळेस मारती एखादी तार तुटली तर काय नाही. आणि त्याने बघितलं तर चादर त्या सरपंचाच्या तोंडावरची चादर अगदी लापाक 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 घालत होती. पण त्याला राहलं नाही. त्याने हळू आवाजात थाळी द्यायला सुरुवात केली. आता याची गंमत अशी झाली, गवयाला तबलीची साथ मिळाली तशी याच्या बोलण्याला भंडाऱ्याला साथ मिळाली आणि त्याचे रंगतच चालले. त्याला काय राहलं नाही बराच वेळ आणि त्याने जोरात आवाज दिलाच आणि त्याबरोबर एक तार तुटलीच. पूर्ण बापचा फेकासली. मागे सरला आणि म्हणला मी आहे मी महादेव शिपाई मीटिंगला बोलवाय आलो. आईला मीटिंग काढली का असं म्हणून तोंडावरचं पांघरून त्याने जरा बाजूला केलं आणि म्हणला तू मीटिंगला बोलवायला आहे पण मी झोपलोय ना. आता मला सांगा तोंडावरचं पांघरून काढून झोपलोय म्हणल्यावर याला झोपायचा कसा नाही का. हा मोठा प्रश्न माझा पडला. ते बघतच राहिले आणि म्हणलं नाही सरपंच खवळले खवळला असतील पण मी गाड होते. आता त्यानं एक घरात टाकला. मग असं इकडं पाडायचं हापिसात येऊन पाडायची. हे चाचा हे नाही दाबायचं. मग आता त्यानं दुसरा टाकला. म्हणजे काय आपण जरा बघा घेतात वेद म्हणल्यावरती बापसाला कान टाकतात. त्याची गंमत अशी होती बापसार म्हणजे चहाचे शेवटी. अहो त्याचा ग्रीक पॉइंट होता चहा आणि चहा म्हणल्यावरती झोपलेलं काय गेलेलं ती उठून बसतील. आणि ग्रामपंचायतीच्या चहा म्हणजे काय हो चहा बिस्किट फळफळावळ चिवडा लाडू एक शेवट कर एक आणि त्याला वेद म्हणल्यावर उठूनच बसलं. म्हणजे चहापळावर सगळं आहे का चिवडा बिवडा सगळं वैत मग चूक केला का असं म्हणून त्याने चादर गुंडाळी आपल्या काकाला घातली आणि म्हणलं चल तुम्ही मामा आणि तू काय करतो मी बाकीचे दिवस गोळा करतो की असं म्हणून हे गेलं पुढे. माझं मात्र पुढं आपली मेंबर गोळा करायला गेला आणि तिथून पुढे गेला तो कोळ्याच्या गल्लीत. कोळ्याच्या गल्लीत आल्यावर तिथे शंकरांना नावाची एक कोळी पंच आठवते. त्यांच्या दारात जाऊन उभा राहिला. शंकरांना हो शंकरांना. आता तिथं पण शंकरांना का बाहेर आला नाही. शंकरांची बायको आली आपल्या रॉकेलचा दिवा घेऊन आणि दारात ग्रामपंचायतीचा शिपाई एवढ्या रात्रीचा आलेला बघून ती बाई घाबरलीस. काय मिटिंगला बोलवायला काय मिटिंगला बोलवायला मिटिंगला बोलवूनच गेले नाही का तिथं मी बाहेर पोलीस सुरू नव्हतं आलं. तुला बाहेर पडून किती टाइम झाला असेल मी काम झाला असेल. हा बघितलं का अरे यासनं जाऊन चांगलं 3 घंटे झालं की रे बाबा. मग तू बसला असेल तरी बसायचं तिथं बसला असती. आता याने गप बसावं नाही. याने पुढं विचारलं म्हणजे तुम्ही म्हणता कुठे म्हणता आणि तुला खावं नाही. अरे सगळ्या गावाचे खावायची. अरे बसला असतील त्या कुट्टाण्याच्या घरी चंपा पडकिणीच्या घरी जाऊन. यार एवढं बोलून बाई थांबली नाही. असं कर माझं काम कर असं त्या चंपा पडकिणीच्या घरी जा आणि तिथं हाय तर बघ
सांगायला म्हणजे झालं आणि ती बघतीच त्यांचा सगळं वेगळीच कार्तिक आहे असं म्हणल्यावर मला तुला काय नाही म्हणायची सोय पिस्टल दाबावं तशी वाईट आपली बघ तुम्हाला तो आपला काम निघाला बरं ते व्हायचं काय जवळ पोळ्याच्या गलीतनं बाहेर आला पेठेत झाला पेठेत पेट पलट गल्ली पार करून एका टोकाला दूर आणि चंपाबाई पटणीच्या घराजवळ आला तो बघतोय ते झाला असा सोप्याला जोडी बसलेली आणि चंपाबाईच्या घराजवळ सोप्याला बसलेली आमने सामने आणि शंकरांना म्हणाले बरोबर झोपाळा टाकलेला त्याच्यावर आपली मस्त झोप्या घेत झोपला पुढं मोडले मागलं मोडलं असं चालले त्यांची घेऊन चालले आपलं तबलावरून आणि चंपाबाई आपली मस्त त्याला हात लावून एका पायाचं मुलगा वगैरे करून वर गुडघ्याला कोपरे घेऊन हाताचं मोठ्या करून गावात बसलेली बोलत चाललेले अहो हे माझा सिनेमा बघितलेल्या बघतच राहिले आज जाते कशाला काय कानावर येते काय नाही काय कानावर येते काय नाही असं कानाचं घेतली तो उभं राहिले आणि ती चौकटीला कान उभं राहिलेलं आणि शेवटी शंकराला ते दिसलं आणि याला बघितलं त्याला टाकशिरी झोपळा सोडला मंडळी काय म्हणली ना आमची असं तसं इथे सांगायला बोल आम्हाला लोक सांगायला तू असा तर आमच्या घराला जा आम्ही इथं नाही ते तिथं सांग आणि तिथं सांगितलेलं मला ग्रामपंचायतीच्या हापाशात सांगायला ये मी निघालो तड आता हा निघालोय म्हटल्यावरती चंपाबाई पोजबीज घेऊन माझ्या भिंतीला टिकून बसलेली एक फूट पुढे चालली आणि फुटभर पुढे आल्यावर म्हणली काय म्हणलं सर हो राज सर काय बोलला नाही मीटिंगला जायचंय आज जरा महत्वाची मीटिंग आहे होय मीटिंगला जायचंय गावा नाही 15 दिवसातून आलाय आज मी मोड तोडायचं केलंय तर गप्पा बिप्पा मारायच्या खायचं का मीटिंगला जायचं त्या माझ्याला वाटतं ही बायका सोडतच नाही अहो तेच कापून तिला आलं आणि ते म्हणायला हात सोडून ओ चंपा काकू सोडा त्यांना जाऊन दे सरपंच नाही खावायला बाई त्याच्यावर कडाकीच म्हणजे हे जाणं मोठ्या येतील नाही तर काय करते हे फार घाबरलं मग शंकरांना मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून म्हणलं याचं काय आहे आज जायला पाहिजे आणि हे बघ आज सगळ्याची आहे का नाही आणि चांद उगवल्यावरती ज्याचं तर चांद उगवला मीटिंग संपली तुम्ही येतोच की जेवायला आणि त्याच्याशिवाय काय जात काय काळजी नको करू असं म्हणून मध्यस्थी करून घराचा घेतली आणि तुम्ही तडक गेलं ऑफिसावर मग तू आपल्या पुढच्या कामगिरीवर गेला आता पुन्हा त्या बाईला जाऊन निरोप द्यायचा होता शंकरांच्या बायकोला आणि शंकरांची बायको उमरात म्हणून बसलेली कावा येतून काय करते आणि जर असं जे समोर आलं बाईचा पुढे पुढे झाले म्हणली ऐकतो तिथून आणि ते घाबरलं मोठं पालायची इच्छा आणि परत आता बाबा करत माझ्या देवीच्या मनात नाही संशय आला नाही आता माझ्या जीवनात पडला बरं येऊन नाही ते मनात आलं आता काय तुझा म्हणून ती बाईकडे जाऊन आतमध्ये झोपायला मोकळी झाली आता मला त्याला काही पर्याय राहिला नाही मग जे घर वरच केलं होतं टाकी फुल रामात हायगुड्याचं त्या रामात हायगुड्याच्या घराकडे त्याला जायचं आलं आणि त्याच्याकडे जाताना त्याच्या छाती याचं नालाचं पायदान वाजलं आणि वरतून खिडकीतून आवाज आला कोण आहे खाली याने ओळखलं करंट लागला हात जोडून एकदम सांगितलं मी आहे माझं शिपाई देव वर याच महादेवाला वरची ऑर्डर आली न जावं तर करतोय काय देवळात जावं तसा कायदा निदान काढून सीधा
वर गेला बघतो तशी नासा एक बाटली फुल रिकामी झाली आणि दुसरी हाफ हे लाल भडक डोळं झालेलं हा जाऊन बा आणि त्याने विचारलं कोण आपण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि मी मानसिक महादेव आलं ध्यानात मी वाटच बघत होतो की कोणाची कंपनी मिळते महादेव गलास घ्यायचा याच्यावर गलास नाही मग कशात वाय तू त्या मला पाळलं टाकायची अरे महादेव अरे ऋषी मुनी घेत होत नाव तुम्ही कुठे मी कुठे महादेव म्हणजे देवाचे देव तुम्ही चुकून आमचं शिकवायला आला खरं म्हणजे कमीत कमी तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे महादेव काय बोलताय काय बोलतोय अरे मी खरंच बोलतोय तुला वाटत असेल मी पिऊन बोलतोय पण खरंच सांगतो मी प्यालोय मी सत बोलतो सत पुढच्या टायमाला आम्ही तुम्हाला सरपंच केलं उभं करणार पैसा वाटणार चिप्पा उडवणार हे दारू वाटणार महादेव आणि मतदानाच्या टायमाला सगळ्यांनी तळांगण झाला पाहिजे आणि तुम्हाला निवडून आणणार आम्ही सगळं वातावरण काय क्षणांचं वाढणार मतदान केलं तर नाही तुम्हाला कळलं ते नाही पाहिजे तुमच्या सारख्या खरं म्हणजे तुमच्या सारख्याच आमच्या सारख्याने दर्शन घ्यायला पाहिजे महादेव तुमचे पाय कुठे पाय काढून ठेवायचे आता आम्हाला दर्शन घ्यायचे महादेव आता पाय काढून ठेवायची भाषा केल्यावरती पाय काढतात आणि धाड जिल्हा करून खाली आला महादेव एवढं चालूच होतं महादेव तिथून बेपत्ता झाला आता हा महादेव तिथून बाहेर पडला आणि काही पंच येत नाही असं जाऊन सरपंचाला सांगावं असं म्हणत तो ऑफिसावर गेला ऑफिसावर पोहोचला तर तिथं अजून काही पंच जे त्यांच्याकडे तो जाऊ शकला नाही ते पोहोचलेलं होतं आणि मिटिंगचा कोरम भरला आणि मिटिंगला अशा प्रकारे